सांगली जिल्ह्यातील शिरळवाडी ता शिराळा येथील नवीन बांधकाम होत असलेल्या घरकुलात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभाग, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स व रेस्क्यू टीमला अखेर 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर यश आले. विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री विराज नाईक हे या घटनेचे साक्षीदार बनले. माहिती अशी की शिरळवाडीत अशोक बेंद्रे यांच्या घरकुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. 2 दिवसापूर्वी या दरवाजा नसलेल्या घरकुलात बिबट्याचे असल्याचे आढळले, तेव्हा त्याला हुसकावून लावले होते. आज सकाळी 7 वाजता अशोक बेंद्रे याचे भाऊ नाथा बेंद्रे नळाचे पाणी भरण्यासाठी लागणारी PVC पाईप आणण्यासाठी सदर घरकुलात गेले असता त्यांना बिबट्या बसल्याचे आढळले. ते गुपचूप बाहेर येऊन इतर भाऊ अशोक, सहदेव, पोपट व दगडू बेंद्रे यांच्या मदतीने उत्तर व पश्चिमेकडील दरवाजे पत्र्याच्या पाने लावून बंद केले व वनविभाग शिराळा यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर तासाभराने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी लोखंडी सापळा, जाळे घेऊन शिरळवाडीत पोहोचले. घराच्या एका चौकटीला लोखंडी सापळा लावून फटाके फोडण्यात आले, परंतु बिबट्याने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर बांबू, चिवे व काठ्यांच्या सहाय्याने ढकलून 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला सापळ्यात जेरबंद करण्यात आले. हे चित्र पाहण्यासाठी सारा गाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी एकच झुंबड उडाली होती. यामध्ये प्रामुख्याने शिरळवाडीचे सरपंच श्रीकांत पाळेकर, उपसरपंच सोपान बेंद्रे, पोलीस पाटील मोहन घागरे, पणुंब्रे तर्फे शिराळा सरपंच बाजीराव पाटील, उपसरपंच केशव सूर्यगंध, घागरेवाडीचे सरपंच विक्रम खोचरे, अनंत सपकाळ, बाजार समितीचे संचालक नामदेव बेंद्रे आदींचा समावेश होता. वनविभागामार्फत वनपाल अनिल वाझे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, स्वाती कोकरे, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक सुशील कुमार गायकवाड, धीरज गायकवाड, रेस्क्यू टीमचे संतोष कदम, गौरव गायकवाड, युनुस मणिर, मानव सुर्ले, शंतनू भोसले यांचा बिबट्याला पकडण्यात सहभाग होता. शिरळवाडीत सापडलेल्या बिबट्याला आज सायंकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे. NTV न्यूज मराठी, सांगली.